तर नमस्कार मंडळी, मी वर्षा. मी तुमचं माझ्या बीटी फॅमिली कट्टा या चॅनेलवर मनापासून स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही खास सांगणार नाही, म्हणजे कशाची यूट्यूबविषयी माहिती किंवा रेसिपी काही तर काही नाही. आज आपला सोपा विषय आहे, तो म्हणजे अ, आपल्या शहराची नावे असतील किंवा गावाची नावे असतील, ती नावे म्हणजे ते नाव म्हणजे असं अहमदनगर असेल किंवा कोल्हापूर, हे नाव म्हणजे हे नाव पडण्याच्या मागे काहीतरी त्याच्यामागे इतिहास आहे. तर माझ्या माहेरचं गाव आहे वाघापूर व माझ्या सासरचं गाव आहे, म्हणजे गावाचं नाव आहे झुलपेवाडी. तर या गावांची नावे अशी का पडली ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर पहिल्यांदा मी माझ्या माहेरचं नाव का पडलं असं वाघापूर ते सांगणार आहे. तर वाघापूरमध्ये वाघेश्वर नावाचा एक राक्षस होता. तो त्याचा वध करण्यासाठी ज्योतिर्लिंग म्हणजे आमचे ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग यांनी प्रकट होऊन त्या वाघेश्वर राक्षसाचा वध केला. तर त्या राक्षसाच्या नावावरून वाघापूर हे नाव पडलं. तर त्यानंतर माझ्या सासरचं नाव आहे झुलपेवाडी. तर झुलपेवाडी का नाव पडलं हे मला माहीत नव्हतं. आत्ता मला कळालेलं आहे की झुलपेवाडी नाव का पडलं. तर आमच्या इथून 3 किलोमीटर अंतरावर चिमणे हे गाव आहे. तेथील म्हणजे तेथील व्यक्तींनी किंवा माणसांनी स्थलांतर करून आपली वस्ती थोड्या अंतरावर केली, म्हणजेच एक प्रकारची वाडी तयार केली. तर त्या वाडीच्या आजूबाजूला झाडे झुडपे भरपूर होती, म्हणून झाड्या झुडपातील वाडी म्हणजे झुलपेवाडी असं नाव पडलं. तर तुमच्याही गावाचं किंवा शहराचं नाव कसं पडलं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा व माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. व माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.